तिसरी वर्गातील एका आदिवासी विद्यार्थी सेप्टिक टँकमध्ये सापडतो मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल की नवापूर तालुक्यातील बंधार गावातील एका तिसरी वर्गातील विद्यार्थी हा आश्रमशाळेच्या सेप्टिक टँकमध्ये सापडतो. तो मित्रांनो, तोपर्यंत हे जे प्रिन्सिपल आणि जे तिकडचे प्रशासनिक जबाबदारी होते, वॉर्डन असेल, गार्ड असेल, ते का झोपले होते का? जोपर्यंत एका तिसरी वर्गातील विद्यार्थी जर सेप्टिक टँकमध्ये सापडत असेल तोपर्यंत हे कुठं गेले? त्यांची जिम्मेदारी आहे. आई वडील त्यांना जिम्मेदारीने पाठवतात की शाळेमध्ये, पण कशा प्रकारे एखाद्या आश्रमशाळेमध्ये एखादी नाबालिग मुलीसोबत अत्याचार होतो, एखाद्या वेळेस एखाद्या आश्रमशाळेमध्ये चांगलं जेवण मिळत नाही, एखाद्या आश्रमशाळेमध्ये झोपण्यासाठी चांगली सुविधा मिळत नाही, तोपर्यंत हे प्रशासन काय करतंय? केव्हा न्याय मिळवून देणार आहे आदिवासी विद्यार्थ्यांना? कशा प्रकारे हे अत्याचार होणार आहे? कधीपर्यंत हे होत राहणार आहे? तर आमचे एकच आहे, जे दोषी आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली